हाय नमस्कार. तर मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे व माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मनपूर्वक स्वागत करते. तर आज आहे सोमवार, तर वड सावित्री पौर्णिमा असल्यामुळे तर म्हणलं चला सडा रांगोळ झाली. त्याच्यानंतर असं मस्त हळदीचे लेपन दिले उंबऱ्याला. त्याच्यानंतर गुरुवार, मंगळवार, शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा ह्या दिवशी तर मी हळदीचं लेपन वगैरे देत असते. तर म्हणलं चला थोडीशी धावपळ चालू होती. आज वडसावित्री सण असल्यामुळे थोडीशी धावपळ चालू असल्यामुळे पटापट आवरून घेतलं आणि मला जायचं होतं वडाची पूजा करण्यासाठी. तर चला. हाय नमस्कार. तर मी अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे यूट्यूब फॅमिलीचे मनपूर्वक स्वागत करते. तर उद्याची वडसावित्री पौर्णिमा आहे. तर वडसावित्री पौर्णिमा आपली चालू झालेली आहे आज दुपारपासूनच. तर म्हणलं चला परडी सारायची होती. तर आपली ही जी परडी आहे तर आपली ॲक्च्युली परडी आहेच घरामध्ये देवाऱ्यामध्ये. तर आणि आमच्या इथे तुळजाभवानी मंदिर जे आहे तर आमच्या परिसरामध्ये तुळजाभवानी मंदिर एक छोटंसं. तर त्या मंदिरामधून आमच्या इथं दादा पूजेला जातो आहे पूजा करण्यासाठी. तर त्यांनी इथं ही परडी आणून गेली आहे सारवण्यासाठी. तर चला आपण ही परडी सारून घेणार येतं. माझी ही परडी पण सारवायची आहे आणि ही मंदिरात त्याने आणून दिली. तर ह्या परडीबरोबर मी ती परडी पण सारून घेणार आहे. तर परडी सारून घेण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, लेणं सोनं म्हणजे हळदी कुंकू, अक्षदा, त्याच्यानंतर हे लिंबू घेतलेलं आहे मी, आणि त्याच्यानंतर हे दूध घेतलेलं आहे, आणि त्याच्यानंतर दही आहे, त्याच्यानंतर आपलं गोड होण्यासाठी एक थोडीशी साखर घेतलेली आहे, आणि त्याच्यानंतर माझ्याकडं गंगाजल नेहमी असतं. तर यावेळेस काही गंगाजल म्हणजे संपलेलं होतं, थोडं पाणी घाण वगैरे आज जास्त दिवसाचं झाल्यामुळे. तर मी ते पाणी गंगाजल होतं तर ते पाणी मी काय केलेलं आहे, ते गंगाजलचं पाणी फेकून दिलं होतं. तर त्याच्यानंतर हे आपलं रोजचं साधं पाणी असतं ते शुद्ध पाणी मी ते घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे जे आहे तर तुम्ही म्हणता नाही बॉटल, एवढ्या बॉटलमध्ये काय आहे काळं काळं, तरी या बाटलीमध्ये जे आहे ना तर याच्यामध्ये गोमतर आहे. तर मी गावाला गेले होते एक दीड महिना झाला, तेव्हा 1-1.5 महिन्यापूर्वी. तेव्हा मी काय केलं, हे गोमतर गावावरून आणलेलं आहे. तर जास्त दिवस झाल्यामुळे काय होऊन जातं, गोमतर थोडंसं काळच होऊन जातं ते, आणि वास पण खूप मारतं. आणि काय होतं की आपल्या घरामध्ये मला म्हणजे गोमतर आयुष्य ठेवावंच लागतं, कारण शेतीमध्ये शक्यता गाया वगैरे नसतात, गोमतर भेटत नाही. आणि आपल्याला कारण कसं असतं, 4 लेडीज आपल्याकडे येणारे जाणारे असतात. तर आपल्या लक्षात येऊन जातं की आपल्याला काही अडचणीची लेडीज आपल्याला काहीतरी आली आपल्याकडे, किंवा आपल्याला त्या लेडीजपासून काय त्रास होतो आणि काय नाही हे मला तर समजूनच जातं. त्याच्यामुळे मग हे मला गोमतर काळवी म्हणजे कंटिन्यू हे घरामध्ये ठेवावंच लागतं, काळं हो किंवा वास येऊ. त्याच्यामुळे मी गोमतर कंटिन्यू घरामध्ये ठेवत असते. आणि त्याच्यानंतरून आता हे शेण आणलेलं आहे, एकदम गावरान गाईचं शेण आणलेलं आहे त्या दादाने. तर म्हणलं चला आपण आता साऱ्याला सुरुवात करू परडी. तर मंदिरामधली परडी आहे. तर या परडीला आहे ना त्याच्यामध्ये लक्ष वगैरे कोणी घेत नसल्यामुळे ना त्याच्यामध्ये सोंडे वगैरे झालेले आहेत. कारण कसं मंदिरात असते ना ती परडी, तर एवढं लक्ष देत नाही कुणी. तर त्याच्यामध्ये सोंडे वगैरे होते. तर म्हणलं चला थोडी झटकून घेऊ आपण. आणि त्याच्यानंतर हे जे आहे तर ही परडी आपली घरची आहे. त्याच्यामध्ये मला असं कोणी टाकलेलं, असं मी एका ठिकाणी द्यावं गेलं त्यावेळेस हळदी कुंकाच्या फुल्या वगैरे लोक टाकायचे, आणि याच्यामध्ये जे आहे तर कोणी पैसे पण टाकले होते. तर मी आईचे पैसे तसेच ठेवलेले, त्या पैशाला काही मी हात लावलेला नाही. म्हणलं कारण कसं आपण कसं काही काही आहे करायचं, त्याच्यामुळे मी तसंच ठेवलेले. तर चला आपण अगोदर हळदी कुंकू लावून घेऊ त्या माळीला. ते म्हणतात ना, सोनं घालण्यापेक्षा आईचं हे कवड्याच्या माळा पण नशिबानेच घालावं लागतात. असं काय कोणाकडे पण ही परडी जाती आणि कुणी पण या माळा घालायचा, प्रत्येकालाच काय अधिकारी नाही आहे. ज्याच्याकडे जाते त्यालाच माळा घालायचा अधिकार असतोय. तर चला अगोदर आपण आहे ना ही सारून घेऊ परडी मंदिरामधली, आणि नंतरूनच आपण ती सारू घरची परडी. तर चला आपण थोडंसं शेण वगैरे घेऊ. आधी आईला म्हणजे त्या ताटाला हळदी कुंकू लावून घेऊ अगोदर, थोडंसं आधी पण सुवाळाला लावू.
5 बोट. तर असे 5 बोट लावायचे. तर मी काय केलं होतं, तुळजापूरला गेलते भोपीच्या घरी, तर एकदाच लावलं आणि बाजूला झाले. तर तिथले भोपी मला बोलले होते, ते जे गुरु केलेले आणि आपण ज्यांच्या हातावरून आपण परडी आणतो, तर त्या दादांनी मला बोलले होते की तुम्ही फर्स्ट बाळाला पण 5 वेळा लावायचं आणि याला पण 5 वेळा लावायचं, परडीला बी डायरेक्ट असं ठेवायचं नाही म्हणे. हे संत लावायचं तर चला आपण आहे ना आता थोडंसं गोमतर वगैरे टाकून घेऊ त्याच्यामध्ये. आधी लेणं टाकू. लेण्याची आवश्यकता जास्त आहे त्याला. लेणं त्याच्यामध्ये हळदी कुंकू 1-2 अक्षता टाकायच्या. त्याच्यामध्ये आता आपण थोडी साखर टाकणार आहे की आपल्या पण घरादारामध्ये गोड होऊ म्हणून. तर हे टाकलेलं आहे साखर. त्याच्यानंतर आता हे मी दही घेतलेलं आहे, ते होऊ शकता दही. आणि म्हणजे पंचामृतच केल्यासारखं म्हणलं तरी चालेल. तर त्याच्यानंतर हे टाकणार आहे मी दूध थोडंसं टाकणार आहे. कारण काय होऊन जातं, परडीला सगळ्यात जास्त दही किंवा दूध जास्त झालं तर आपली परडी थोडी सफेद वाटते. त्याच्यामुळे आहे ना मी थोडंच टाकलेलं, म्हणजे थोडंच दूध टाकलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपण हे लिंबू टाकणार आहे. लिंबूची तर तुम्हाला माहिती, प्रत्येकाला ती आवश्यकता जास्त आहे ह्या बाणाची. तर आपण हे मस्त लिंबू पिळून घेऊया, अख्खं लिंबू. आणि त्याच्यानंतर आता शेवट टाकणार आहे आपलं गोमित्र. गंगाजल तर नाही सापडलं, तर त्याच्या बदली आपण टाकलेलं आहे गोमतीर. आणि त्याच्यानंतर आता आपण मस्त असे शेण असं सारून हे घेऊ, करून घेऊ. जे बी कोणी आराधी असते, जे कोणी म्हणजे परडीवाले असते, ते माझे व्हिडिओ वगैरे बघत असते, तर त्यांना सर्वांना आई राजा उदे. तर चला आता आपण अशी मस्त परडी सारून घेणार आहोत. तर कसं असतं, आईचं ताट बी वेळेवर सारवण्यात गेलं पाहिजे. कारण आपण हे करतो, काय म्हणतात त्याला, जसं आपण जर जेवण करण्यासाठी आपलं ताट स्वच्छ करतो, तसंच आईचं ताट पण स्वच्छ झालं पाहिजे, वेळेवर सारल्या गेलं पाहिजे. तर पौर्णिमा आहे, तर म्हणलं चला मस्त मंदिरामधलं ताट पण असं मस्त आपण सारून वगैरे देऊ मस्त. त्याच्यानंतर ना ते ताट सारून झाल्यानंतर आणि मी ते भरून पण देणार आहे माझ्या इथून, आणि माझं पण ताट भरणार आहे. पीठ मीठ हळदी कुंकू, म्हणजे पीठ मीठ आणि लेणं सोनं हे सगळं लावून ते करून आणि मग देणार आहे. तर आपल्याकडं आलं आहे ते, त्या निमित्ताने म्हणजे आपलं नशीब म्हणायचं की आपल्या हातावर ताट आलं आहे, आपलं एक भाग्य म्हणायचं. तर चला आता आपण गावा हात लागला जाऊ दे. तर चला मस्त परसू भाल सारून घेऊ अगोदर. असा मस्त चकचकीत सारून घेतो परसू भाली. परसू बाळाचं त्याचं खूप महत्त्व आणि खूप शास्त्र आहे. असा मस्त स्वच्छ धुवून असा सारून घ्यायचा परसुबाळ. पाहू शकता येत आपला परसुबाळ झालेला आहे सारून एकदम छानपैकी. कारण ते काय असतं की नवीन जर असलं ना त्यावेळेस काय होऊन जातं, आपल्या हाताला सटकन लागून जातं, की थोडी लागायची पण भीती असते.
पण मंदिरातली परडी नाही सारल्या गेलेली 1-2 वेळेस, त्याच्यामुळे ना एवढं काही जास्त लय जड नाही जाऊ राहिलं, ते व्यवस्थित सारल्या जाऊ राहिली. आणि कसं मंदिरात असल्यामुळे शक्यता कुणी तिच्यामधलं काही वस्तू लवकर नेते नेते. आमच्या इथं गुरुजी आहेत पूजा करायसाठी, जोशी गुरुजी म्हणून, रोज ते पूजा वगैरे करतात. आणि आमच्या इथं गल्लीमध्ये पण मुलं आहे 2 जण, ते दादा आणि ते पण रोज पूजा करतात. म्हणजे गुरुजी नसले तर ते पण जातात कधी कधी पूजा करण्यासाठी. पण मग त्या दादाने आणून दिली, म्हणे सारून द्या म्हणे मावशी. तर म्हटलं ठीक आहे चालेल, काही अडचण नाही आहे. माझी परडी तर मला सारायचीच होती, पण त्या दादाने आणून दिली. तर म्हटलं चला दोन्ही परड्या सोबतच सारू. कारण वेळेवर आईचं ताट सारवणं हे पण महत्त्वाची गोष्ट असते. जर आपल्याला अशी करडी नाही सारवता आली तर आपण हे पण करू शकतो, ब्लाऊज पिसाने पण सारू शकतो. पण करडी पहिली सारल्या गेलेली आहे, त्याच्यामुळे एवढं तिला हे नाही, म्हणजे असं लागण्यासारखी गोष्ट नाही आहे काही. तर ती अशी मस्त आता खाली ते छान सारल्या जरा म्हणजे सुकून जाणार ती, ते जास्त वेळ राहणार नाही. तर पाहू शकता एक आपली परडी झालेली सारू. त्याच्यामधला परशुराळ जो होता तर तो काही मंदिरामधून आणलेला नाही आहे, तसं ठेवला गेलेला आहे. तर पाहू शकतायत आपली परडी सारून झाली, सॉरी आपली परडी सारून झालेली आहे. तर आपण आपली घरची परडी घेऊ आता. तर पाहू शकता असा परशुराळ सारायचं काम चालू आहे आपलं. परडी सारताना असं टाकायला लागतं त्याच्यामध्ये, असं लेणं सोनं सगळं व्यवस्थित वेळेवर सारायची. पाहून घेत जा कसं सारायची कशी परडी. खूप डेंजर काम बरं का, तुळजापूर जायचं थोडं जरी हुकाचूक झाली उठणं बसणं जागेवरच डायरेक्ट हाताकाल गोळे उठून आणि काही गोष्टी. तर पाहू शकतायत आपला परशुराळ पण झालेला आहे सारून. त्याने मस्त सुकून जाईल तो आज. आई ज्या वेळेस रानावाना थिंडायची तर ती अक्षरशः जेवायला म्हणजे असं तिने याचं बनवलं होतं झाडा झुडपाचं. तर ती जेवायला बसली तर तिला विचार यायचा तर माझा परशुराळ काय खात असेल, तुम्ही लहानसा असं मस्त हे केलं.
परसू बाळासाठी छोटंसं तिथं बनवून ठेवलं. रोज मागून म्हणजे असं जोगवा वगैरे मागून यायची. तर विचार करायची की माझं परसू बाळ काय खात असं, तिला आठवण यायची परसू बाळाची. तर तिने किती छोटंसं अगदी नाजूकसं बनवलं बघा ना परसू बाळासाठी. तर आईचं जर काही गोष्टीची तिची जर कथा ऐकली तर अक्षरशः रडायला येतं माणसाला. देवापासून एवढ्या दुःख भोगत आले देव, तर आपल्यासारख्या मनुष्याला काही विशेष गोष्ट आहे ना. ही परडी ना हाताला लागते थोडीशी, कारण अजून एवढी नवीनच आहे ही परडी, एवढी हे नाही आहे. केस कसं काही गेले उद्याची पौर्णिमा म्हणजे आजच लागली पौर्णिमा. मस्त लोकांचं आहे ना पाऊस होतो सडक येतात पायामध्ये त्याला साड्या लागतात थोडासा. पाप करणाऱ्याला सुट्टी नसते कधीच भेटत, कधीच नसते असंच बघायला. कानात काही गेलं नाही, डोळे मोठे डोळे कानात गेलं म्हणजे किती हातपुऱ्या का नाही नंतर रात्री फाडून. तर चला आपल्या परड्या झालेल्या आहेत सारून, तर पाहू शकताय तुम्ही. ही मंदिरामधली आहेत आणि ही आपल्या घरामधली आहे. तर जे बी माझे कोणी आराधी भाऊ बघत असतील तर त्यांना आराधी बहिणी गुरुभाऊ माझे जे बी कोणी असते ना आराधी, तर त्यांना सर्वांना माझ्याकडून आई राळा जाऊ दे. तर चला आपली परडी वगैरे सारून झालेली आहे, तर उद्या आपण भरणार आहोत या परड्या. आज सुकून जातील त्या, तर उद्या भरणार आहे. तर काही चुकलं उगलं तर मला नक्की कमेंटद्वारे सांगा तुम्ही. तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून बाय बाय. तर चला, आपण रात्री या परड्या सारलेल्या आहेत, तर म्हणलं आता भरून देऊ मंदिरामध्ये. तर आपण हळदी कुंकाची बोट लावून घेऊ, त्यांना पूजा करू. आजची पौर्णिमा आहे, वडसावित्री पौर्णिमा. तर सुकली पडली आता मंदिरामध्ये द्यायची आहे, तर म्हणलं पटकन पूजा पाठ करून देऊ, कारण आज पौर्णिमा असल्यामुळे. तर पाहू शकता एक पूजा चालली आहे आपली. त्याच्यानंतर आपण आहे ना हा पेपर टाकून जाणार आहे त्याच्यामध्ये, कारण काय होऊन जातं ते खूप खराब होऊन जातं. परत जे आहे प्रॉपर्टी चालूच बंद कर म्हणलं. तर आपण असं टाकून देणार आहे त्याच्यामध्ये. काय होऊन जातं त्याच्यात खराब वगैरे होत नाही, पडीमध्ये काही नाही, असं व्यवस्थित राहतं. तर आता आपण हे परसू बाळ्याच्यामध्ये ठेवून देऊ. त्याच्यामध्ये आता आपण असं साईडला ठेवलं व्यवस्थित, मग काय होऊन जातं आपल्याला बाहेरला त्रास देत नाही ते जास्त. की खराब नको व्हायला आपली परडी, म्हणून आपण हे टाकलेलं आहे पेपर. त्याच्यानंतर तर हा गुळाचा खडा आहे. तर गुळाचा खडा आता मी बांधून ठेवणार आहे, कारण काय होऊन जातं तर थोडा चिकट होतो ना पाऊस असल्यामुळं, पावसा पाण्यामुळे. तर आपण इथं असा गुळाचा खडा ठेवणार आहे. तर परडीमध्ये पण म्हणजे काय होतं चिकट जरी झाला तर तो याच्यामध्ये होऊन जातो कागदामध्ये, पसरत नाही, चौफडतो, काही व्यवस्थित राहतं. तर चला त्याच्यात थोडी डाळ वगैरे फोडली थोडी.
नीट धर आधी करीन बरोबर. आता याच्यात पीठ भरणार आहे थोडं. पीठ त्याच्यानंतर याच्यामध्ये पण भरणार आहे पीठ थोडंसं. त्याच्यानंतर मीठ जे आहे ते याच्यामध्येच थोडं थोडं टाकणार आहे मी या कढईमध्ये पण. तर तेल जे आहे तर तेल मी याच्यामध्ये टाकणार आहे. तर आता आपण हे तांदूळ पण या पळणीमध्ये टाकून देणार आहे 5 वेळा. त्याच्यानंतर ही परडी पण आता आपण त्यात तांदूळ भरून देऊ. तर तेल जे आहे 5वं तर तेलाचं आपण असं करणार आहे तर वाट्या भरून मांडणार आहे त्याच्यामध्ये. तर चला बाकी तसं मांडावं लागते त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आता आपण 21 रुपये टाकून देणार आहे ते. तरी मंदिरामधली परडी आता मंदिरात द्यायची आपल्याला. तुळजाभवानीचं मंदिर जे आहे तर मी तुम्हाला दुसऱ्या तिथं आज गेले कवडसावित्री पौर्णिमासाठी पूजासाठी तर मी तुम्हाला ते दाखवणार आहे. तर झाली आपली परडी वगैरे भरून.